मित्रांनो, राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतांच्या चोरींचे अनेक आरोप केले, पण यापैकी किती खरे आहेत? चला दूध का दूध और पाणी का पाणी करूया. पहिला आरोप होता कर्नाटकात 1 लाख बनावट मतदार आहेत. पण सत्य हे आहे की हे बदल नोकरीसाठी आलेल्या आणि स्वतःच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या स्थलांतरित मतदारांमुळे झाले. दुसरा आरोप होता की महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये संशयास्पद वाढ झाली. प्रत्यक्षात ही वाढ फक्त 4.4% होती, जी युपीएच्या काळातील वाढीपेक्षा कमी आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी प्रथमच मतदान करणारे आणि ज्यांची नावे यादीत नसतात ते आपली नोंदणी करून घेतात. तिसरा आरोप होता निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी लपवते. पण वस्तुस्थिती अशी आहे की या याद्या आयोगाच्या आणि राज्याच्या वेबसाईटवरती सार्वजनिकरित्या उपलब्ध असतात आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेससह सर्व पक्षांना त्या दिल्या जातात. चौथा आरोप होता सीसीटीव्ही नियम बदलून पुरावे नष्ट केले जातात. पण 1951 मध्ये काँग्रेसनेच केलेल्या कायद्यानुसार रेकॉर्ड फक्त 45 दिवस ठेवले जातात. कोर्टाच्या आदेशानुसार ते पुन्हा सुद्धा मिळवता येतात, पण काँग्रेसच्या एकाही उमेदवाराने यासाठी अर्ज केलाच नाही. पाचवा आरोप होता निवडणूक आयोग पक्षपाती आहे. जेव्हा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागतो तेव्हा सगळे शांत राहतात, पण भाजप जिंकल्यावरती गडबडीचा पुळका चालू होतो. सहावा आरोप होता बिहार मधला एसआयआर भाजपाचा हत्यार आहे. पण खरं हे आहे की एसआयआर हा बनावट मतदार काढून टाकतो. बिहारमध्ये तब्बल 65 लाख खोट्या नोंदी हटवल्या गेल्या. मग विरोधी पक्ष याला का विरोध करत आहेत? फक्त बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी का? अशा वोट बँक पॉलिटिक्सचा निषेध व्हायलाच हवा. वास्तव पाहायचं असेल तर धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये पहा. येथे भाजप 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात आघाडीवरती होता, पण मुस्लिम बहुल मालेगाव सेंट्रल मध्ये काँग्रेसला तब्बल 94.5% मतदान मिळालं आणि फक्त 3831 मतांनी विजय मिळवला. मालेगावमध्ये 9757 मतदारांकडे वैद्य घर क्रमांक नव्हता, तरी पण त्यांचं मत वैद्य धरलं गेलं. खरं पाहायला गेलं तर राहुल गांधींनी अनेक आरोप केले, पण याचा एक पण पुरावा त्यांनी दिला नाही. त्यामुळे अशा खोट्या आरोपांवरती अजिबात विश्वास ठेवू नका.